नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. शिंदेवाडीतील लांडग्यांच्या क्रूर हल्ल्यात एका मेंढपाळ कुटुंबाचे अर्थविश्व उद्ध्वस्त. शिंदेवाडी, घोरपडी तालुका, कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. नियतीने पुन्हा एकदा आपल्या क्रूर थट्टेने एका गरीब शेतकरी कुटुंबाची रात्र काळ रात्र बनवली. शिंदेवाडी येथील संतोष सुबराव शिंदे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर शनिवार रात्री 11च्या सुमारास लांडग्यांच्या एका भक्षक कळपाने भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या एकूण 15 शेळ्या बोकडांच्या कळपातील 11 जनावरांचा बळी गेला. या हल्ल्यात 6 बोकड व 5 शेळ्या असे मिळून 11 जनावरे लांडग्यांच्या दहशतीला बळी पडली. यातील 6 मृतदेह घटनास्थळी व रानात सापडली, तर 5 बोकडांना लांडग्यांनी ओढून नेलं. या 5 बोकडांचे अवशेष सुमारे 1.5 किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थेत विखुरलेले आढळून आले. केवळ 4 मोठ्या शेळ्या या भीषण हल्ल्यातून बचावल्या. क्षणार्धात कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन नष्ट झालं. रात्रभर चाललेल्या या रक्तरंजित दृश्याने संपूर्ण वाडा शोकाकुल झाला. सकाळी ही भयावह बातमी समजताच गावातील युवा नेते बंडू पाटील यांनी तहसीलदार अर्चना कापसे व मंडळ अधिकारी वैशाली शेंडगे यांना तातडीने सूचित केलं. अधिकाऱ्यांनी तलाठी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी उपस्थिती: वन विभागाचे अधिकारी नागेश रुपनर, वैद्यकीय अधिकारी ढालगाव, कोतवाल सतीश माने, पोलीस पाटील सागर घाडगे, नामदेव शिंदे, दिनकर शिंदे, सुखदेव शिंदे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मिळून घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला. नुकसान भरपाईची मागणी: उपस्थित नागरिकांनी संतोष शिंदे कुटुंबाला तात्काळ व पुरेशी नुकसान भरपाई मिळावी अशी तीव्र मागणी केली. तहसीलदार व मंडळाधिकारी यांनी मोबाईलद्वारे शक्य तितक्या लवकर मदत मंजूर करण्याची ग्वाही दिली. एक साधा मेहनती शेतकरी कुटुंब, ज्याची रोजची कमाई या शेळ्या बोकड्यांवर अवलंबून होती, त्या कुटुंबाला रात्रभर रडत बसावे लागले. बायका मुलांचे हुंदके, वडिलांचे सुन्न मौन हे दृश्य पाहणाऱ्यांचं हृदय पिळवटून जातं. क्षणार्धात वर्षानुवर्षाची मेहनत मातीमोल होते. ग्रामस्थांची भावनिक अपील: ही केवळ शेळ्या बोकडं नाहीत, आमच्या कुटुंबाची पोटं आहेत, आमच्या मुलांच्या शिक्षणाची फी आहे, आमच्या उदरनिर्वाहाची आशा आहे, अशी भावनिक साथ घालत गावातील नागरिकांनी संतोष शिंदे कुटुंबाला तात्काळ आणि पुरेशी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ही घटना केवळ एका कुटुंबावरचा आघात नाही, तर संपूर्ण मेंढपाळ समाजाच्या जीवावर उठलेला प्रश्न आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर संकट कोसळलं आहे. प्रशासनाने या कुटुंबाच्या वेदनांकडे केवळ कागदी आश्वासने नव्हे, तर तात्काळ मनोचित आणि पुरेशी नुकसान भरपाई देऊन सहानुभूती दाखवावी अशी तीव्र भावनिक साथ ग्रामस्थ करत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.